मला असं वाटतं की मी अत्यंत भाग्यवान आहे। मला 6 वेळा आषाढीत आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो। आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं, पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो, कारण ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे।